Hello people and welcome back to my channel। तो आज था मेरा सेकेंड वर्कशॉप। अभी मजा आएगा ना भिड़ो। आपने मेरे लास्ट वर्कशॉप का वीडियो देख ही लिया होगा एंड आज था मेरा सेकेंड वर्कशॉप एंड मैं उसके लिए इतनी ज़्यादा खुश हूँ क्योंकि आज का लुक मेरा फेवरेट लुक है। वन ऑफ द फेवरेट आई शेडो मैंने जो किया, जो मुझे लग रहा था कि मैं कर पाऊँगी कि नहीं, क्योंकि वो दिखने में बहुत सिंपल लगता है बट जो कॉम्प्लिकेटेड चीज़ है वो समझ में आती है। एंड ये व्लॉग भी आप पूरा देखना, मैंने सब रिकॉर्ड किया है, सो एंड तक देखना। A few moments ago. By creating an imaginary picture. Usually it's something that moves. टिकलीचं घेतलंय मी, तिथे जाऊन लावू मेकअप झाल्यावर। हो हो नेल लावून टाकते ना, नेल पेंट ही लवकर। हां गोल्डन नाही नाही, क्वालिटी छान वाटतं। 2000 years later. ड्राय पडण्याची शक्यता असते पण उन्हाळ्यात ड्राय पडत नाही, तर तुम्ही हे BSCचं वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता। तर एक आहे मीडियम शेड आणि एक आहे फेअर शेड, या दोन्हीला मी मिक्स केलेलं आहे आणि जिथं जिथं मी करेक्टर लावले तिथं तिथंच लावले, पूर्ण फेसला लावायला जाणार नाही। जर आपण जे एक ड्रॉप दोन ड्रॉप बेसमध्ये टाकलं तर आपलं बेस काय थर्ड एडिशन आहे, ह्याच्यात आमच्याकडे फोर्थ एडिशन पण आहे, तो आता आम्ही आणला नाही आहे, पण त्याच्यात ठीक आहे। मी आता ह्याच लाईन काय असती हे सांगते मी। तर ही जी लाईन पडलेली आहे, ही जी लाईन आहे त्याला क्रीज लाईन म्हणतात, ठीक आहे। त्या क्रीज लाईनवरच मी डार्क शेड लावेल आता। आधी एकदा शेड काय करायचा, हातावर लावून बघायचा की तो कसा वाटणार आहे, त्याने एक बेसिक आयडिया येते, ठीक आहे। चांगलं घ्यायचं कारण ते ब्रशवर लवकर येत नाही। स्विस ब्युटी अशी ब्रँडेड आहे की नाही, जे त्यांच्याला व्यवस्थित आपलं ब्लाऊज घातलेलं असतं आणि वरून मारायचं, डायरेक्ट तोंडावर मारायचं नाही आणि आय शॅडोवर हात ठेवायचा, ठीक आहे। आणि एक शेप येऊन जातो आयब्रोला परत। मला असं झालं होतं कधी गेल्या कधी काढून टाकतील कधी Thousand years later. लगेच हात दिला, अख्खा अंगावर चढून जायचं ना, हात काय दिला आणि अख्ख्या अंगावर चढला।
Don't forget to like, share and subscribe to my channel and keep watching.